दूध व्यवसायात लोक अपयशी का होतात? खरंच नशीब साथ देत नाही म्हणून, की मेहनत कमी पडते म्हणून, की खरं कारण काही वेगळंच असतं? आज आपण अशा चुका पाहणार आहोत, ज्या चुका नवीन दूध व्यावसायिक जे असतात ते उत्साहात करतात आणि नंतर त्याच चुका त्यांच्या डोक्यावर कर्ज, मानसिक ताण आणि नुकसान घेऊन येतात. सगळ्यात धक्कादायक गोष्ट माहिती आहे का? या चुका करणारे लोक आळशी नसतात, ते मेहनतीच असतात. पण अनुभव नसल्यामुळे किंवा घाईमुळे ते चुकीच्या दिशेने मेहनत करत राहतात. आणि मग एक दिवस ते म्हणतात, दूध व्यवसाय आपल्या बसचा नाहीये. म्हणून जर तुम्ही दूध व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल किंवा आधीपासून करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण पुस्तकात न मिळणाऱ्या, प्रत्यक्ष आयुष्यात घडणाऱ्या चुका समजून घेणार आहोत. मित्रांनो, दूध व्यवसायातली सर्वात मोठी चूक म्हणजे घाई. हो, बऱ्याच लोकांना दूध व्यवसाय सुरू करताना एवढा उत्साह असतो की ते आधी वास्तव समजून घेत नाहीत. यूट्यूबवर मोठमोठे गोटे पाहिले, एखाद्या माणसाचा इंटरव्ह्यू पाहिला, त्याने सांगितलं महिन्याला लाखो रुपये येतात, आणि मग निर्णय झाला, आपणही दूध व्यवसाय सुरू करायचा. पण इथेच पहिली चूक होते. कारण दुसऱ्याचं यश दिसतं, पण त्यामागची वर्षानुवर्षांची मेहनत दिसत नाही. त्याने किती नुकसान पाहिलं, किती रात्र झोप झाली नाही, किती वेळा डॉक्टर मागे फिरावं लागलं, हे कोणी सांगत नाही. आणि नवीन माणूस फक्त शेवटचा रिझल्ट पाहतो. दुसरी मोठी चूक म्हणजे अनुभवाशिवाय मोठी सुरुवात. काही लोक थेट 10-15 गायी घेतात. मोठं शेड, महागड्या मशीन, लोन, कामगार, सगळं एका महिन्यात. पण नंतर जनावरांची बेसिक माहितीही नसते. गाय नीट खात नाहीये हे कसं ओळखायचं? तिला ताप आहे का? दूध अचानक कमी का झालं? हे समजत नाही. आणि मग रोज नवीन समस्या सुरू होतात. अनुभवाशिवाय मोठी सुरुवात म्हणजे पोहायला न शिकता थेट समुद्रात उडी मारण्यासारखं आहे. तिसरी मोठी चूक, फक्त दूध पाहून गाय घेणं. बऱ्याच लोकांना वाटतं ही गाय 25 लिटर दूध देते म्हणजे भारीच असेल. पण फक्त दूध पाहून निर्णय घेतला तर मोठा तोटा होऊ शकतो. कारण काही लोक जनावर विकताना फक्त चांगली बाजू दाखवतात. ती गाय किती दिवस दूध देईल, तिची तब्येत कशी आहे, पूर्वी काही प्रॉब्लेम झाले होते का, पुन्हा गर्भधारणा होईल का, या गोष्टी अनुभवाशिवाय समजत नाहीत. काही वेळा नवीन लोक सुंदर दिसणाऱ्या जनावरांवर फिदा होतात. मोठं शरीर, चमकदार त्वचा, जास्त दूध, पण आतून जनावर कमजोर असू शकतं. चौथी चूक, चाऱ्याचं चुकीचं नियोजन. लोकांना वाटतं जनावर घेतलं म्हणजे काम संपलं, पण खरं गणित चाऱ्याचं असतं. दूध व्यवसायात रोज खर्च होतो, जनावर रोज खातं. जर हिरवा चारा व्यवस्थित प्लॅन केला नाही तर बाजारातून महागडा चारा आणावा लागतो, आणि मग नफा हळूहळू कमी होतो. बऱ्याच लोकांनी सुरुवातीला चाऱ्याचा खर्च कमी समजलेला असतो, पण काही महिन्यांनी त्यांना जाणवतं दुधापेक्षा खर्च जास्त चाललाय. पाचवी मोठी चूक, जनावरांकडे लक्ष न देणं. दूध व्यवसायात निरीक्षण खूप महत्वाचं असतं. अनुभवी माणूस दुरूनच ओळखतो, आज ही गाय शांत नाही. पण नवीन लोक मोबाईलमध्ये बघणे, दुसऱ्याच्या कामात किंवा गप्पांमध्ये व्यस्त असतात. जनावर कमी खातंय, जनावर जास्त वेळ बसतंय, रवंथ कमी झाला आहे, हे दुर्लक्षित होतं. आणि जेव्हा मोठा प्रॉब्लेम होतो तेव्हा डॉक्टर बोलावला जातो, तोपर्यंत उशीर झालेला असतो. सहावी चूक, सगळं काम कामगारांवर सोडणं. हो, कामगार आवश्यक असतात, पण मालकाने स्वतः गोठ्यात वेळ दिलाच पाहिजे. कारण कामगार काम करतात, पण जनावरांचा स्वभाव मालकाला जास्त समजतो. काही वेळा कामगार निष्काळजीपणा करतात, वेळेवर खाऊ घालत नाहीत, स्वच्छता नीट ठेवत नाहीत, आणि नुकसान शेवटी कुणाला होतं? मालकाचंच होतं. सातवी मोठी चूक, लोन घेऊन भावनेत निर्णय घेणं.
काही लोक दुसऱ्याचा गोठा पाहून प्रभावित होतात. त्यांना वाटतं आपणही मोठं काहीतरी करायचं आणि मग लाखोंचं लोन घेतात. पण EMI सुरू झाल्यावर दुधाचे भाव कमी झाले, जनावर आजारी पडलं, खर्च वाढला की मानसिक ताण सुरू होतो. मग व्यवसायापेक्षा चिंता जास्त वाढते. आठवी चूक, सुरुवातीला जास्त अपेक्षा ठेवणं. आज अनेक लोक दूध व्यवसायामध्ये येताना विचार करतात 6 महिन्यात सगळं सेट होईल. पण दूध व्यवसाय म्हणजे इन्स्टंट रिझल्ट नाही. इथे वेळ लागतो, अनुभव लागतो, चुका होतात, शिकावं लागतं. जे लोक संयम ठेवतात ते पुढे जातात. जे लोक पटकन श्रीमंत होण्याच्या विचाराने येतात ते लवकर निराश होतात. नववी चूक, स्वतःचं आरोग्य आणि आयुष्य विसरणं. दूध व्यवसायामध्ये काही लोक इतके गुंतून जातात की स्वतःकडे लक्ष देणंच बंद करतात. झोप कमी, ताण जास्त, वेळेवर जेवण नाही आणि हळूहळू शरीर आणि मन दोन्ही थकायला लागतं. मग व्यवसाय ही नीट चालत नाही. 10वी आणि सर्वात मोठी चूक, पैसा पाहून दूध व्यवसायामध्ये येणं. जर फक्त पैसा कमवायचा असेल तर दूध व्यवसायामध्ये आलात तर काही काळानंतर हा व्यवसाय ओझं वाटू शकतो. कारण इथे फक्त पैसा नाही तर जबाबदारी आहे, प्रेम आहे, सातत्य आहे. जनावरांवर प्रेम असलं तर माणूस संकटातही टिकतो. दूध व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त पैसा पुरेसा नाही. निरीक्षण लागतं, संयम लागतो, अनुभव लागतो आणि सर्वात महत्त्वाचं जनावरांबद्दल प्रेम लागतं. जर तुम्ही दूध व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आधी शिका, समजा, अनुभव घ्या. कारण योग्य सुरुवात भविष्यातील मोठं नुकसान वाचवू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या मते दूध व्यवसायामध्ये लोकांची सर्वात मोठी चूक कोणती असते. धन्यवाद.